विचारलाय बघा काय म्हणते, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. टोटल विद्यार्थ्यांच्या मार्कांची सरासरी आहे ना, विद्यार्थ्यांच्या मार्कांची सरासरी किती दिले? 13 दिले. 13 जर 25 मुलांची संख्या मी याला काय करतो इंग्लिश मध्ये लिहितो पण सोपं जाईल. मुलं म्हणजे बॉयची संख्या किती आहे? 25 आहे. 25 आणि बॉयची सरासरी किती आहे? सरासरी किती आहे? 10. मुलींची संख्या किती आहे म्हणते? मुलींच्या मार्कांची सरासरी 18 आहे. म्हणजे गर्ल्सची सरासरी किती आहे म्हणते? 18. तर गर्ल्सची संख्या काढा म्हणते. संख्या एक्स माहित नाही. आता मला टोटल मार्क्स तर काढता आधी मी फुल वे सांगतो, नंतर तुम्हाला शॉर्टकट. बघा काय म्हणते, तर बघा टोटल आता विद्यार्थ्यांचे 25 मुलं आहेत, सरासरी 10 आहे. म्हणजे टोटल मुलांचे मार्क्स किती होतात? मुलांचे 25 गुणिले 10 250 मार्क्स होतील मुलांचे. प्लस मुलींचे किती होतील? 18 सरासरी आणि एक्स मुली आहेत म्हणजे 18 गुणिले एक्स म्हणजे 18 एक्स मुलींचे मार्क्स होतील. हे टोटल मार्क्स झाले. सरासरी काढायला जायला काय करावं लागते? टोटल संख्येने त्याला भागाकार. आता किती आहेत? हे किती आहेत? मुलं किती आहेत? 25 आहेत. मुली किती आहेत? एक्स आहेत माहित नाही. सरासरी किती आहे? टोटल मार्क्स भागिले संख्या बरोबर सरासरी किती आहे? 13 आहे. 13 झालं. सोडवा. मग हे पलीकडे जाईल आणि भागाकार. आता बघा हे 250 प्लस 18 एक्स बरोबर 13 गुणिले एक्स 13 एक्स होईल. प्लस 13 गुणिले 25 म्हणजे 25 ते 250 आणि 25 75. 250 आणि 75 म्हणजे 325. आता मला सांगा 18 मधून 13 एक्स गेले, 5 एक्स उरतात आणि हे 250 त्याच्यातून गेले तर किती? 75 उरतात. तर किती आलं उत्तर? एक्स बरोबर किती आलं? 15. एवढं सगळं करत बसणार का? नाही. परीक्षेत हे सगळं करायचं नाही. मग काय करायचंय मला सांगा. 13 तर टोटल मुलांकडे मुलांची सरासरी आहे म्हणजे 13 मार्क्स सगळ्या मुलांना मिळाले. पण म्हणाले मुलं जे आहेत विद्यार्थ्यांना मिळाले 25 मुलांना 10 मिळाले. कमी किती मिळाले? 3 कमी मिळाले. तर 3 कमी मिळाले किती लोकांना? 25 मुलांना. म्हणजे 25 त्रिक 75 कमी मिळाले. किती मिळाले? कमी मुलांना. आणि मुलींना 18 मिळाले. म्हणजे एका मुलीला 5 मार्क प्लस मिळाले. किती? 5 प्लस मिळाले. एका मुलीला 5 किती मिळाले? 5. आता मला सांगा 75 जर जास्त कमी असतील मुलांना तर त्यांना मुलीकडून घेतले असतील ना उधारी. तर मग हे 5 तर 5 ला कितीनं गुणाकार केलं म्हणजे 75 होईल. तर 5 ला 15 न गुणाकार केलं तर हे 75 होतात आणि 75 कोणाला? या मुलांना जातील. म्हणून 15 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे.